എല്ലാവർക്കും നമസ്കാരം. മിനീസ് हिंदी लर्निंग क्लास എന്ന യൂട്യൂബ് ചാനലിലേക്ക് എല്ലാവർക്കും स्वागतम. नमस्ते बच्चों. आज हम हमारा पाठ्य पुस्तक वासंती का पहला पाठ वह चिड़िया जो पढ़ने जा रहे हैं. यह केदारनाथ अग्रवाल से लिखी हुई एक छोटी सी कविता है. इस कविता के माध्यम से कवि ने सहज मानवीय स्वभाव का वर्णन किया है. इस कविता में एक चिड़िया के रूप में कवि ने अपना परिचय देता है. इसमें कवि प्रकृति से प्रेम करना, खुशी से जीना और अपनी क्षमताओं का सही उपयोग करना आदि संदेश देता है. कविता सुनिए. वह चिड़िया जो चोंच मारकर दूध भरे झुंडी के दाने रस से रुचि से खा लेती है. वह छोटी संतोषी चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे अन्न से बहुत प्यार है. वह चिड़िया जो कण खोलकर बूढ़े वन बाबा की खातिर रस उंडेल कर गा लेती है. वह छोटी मुँहबोली चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे विजन से बहुत प्यार है. वह चिड़िया जो चोंच मारकर चढ़ी नदी का दिल टटोल कर जल का मोती ले जाती है. वह छोटी गर्वीली चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे नदी से बहुत प्यार है. इसमें एक छोटी नीले पंखों वाली चिड़िया का परिचय करते हैं. वह चिड़िया कवि ही है. वह चिड़िया के रूप में कहती है. देखिए, वह चिड़िया जो चोंच मारकर दूध भरे झुंडी के दाने रुचि से रस से खा लेती है. वह छोटी संतोषी चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे अन्न से बहुत प्यार है. इस कविता में चिड़िया क्या करती है? वह चिड़िया चोंच मारकर, चोंच मारना मीन्स कुत्ती कुत्ती, दूध भरे झुंडी के दाने. दूध भरे झुंडी का दाना इसका मतलब है आधा पका झुंडी का दाना. झुंडी के दाने का मतलब है बार्ली अथवा यव, संस्कृत में यव बार्ली. दूध भरे हम जानते हैं നെല്ല്, ബാർലി, ഗോതമ്പ് മുതലായ ധാന്യങ്ങൾ മൂപ്പെത്തുന്നതിന് മുമ്പ് അതിൻ്റെ ഉള്ളിൽ പാല് പോലെ ദ്രാവക രൂപത്തിലായിരിക്കും. അത് മൂപ്പാകുമ്പോഴത്തേന് ഉറച്ച് ധാന്യ രൂപത്തിൽ ആകുന്നത്. യഹാം चिड़िया कहती है. वह चिड़िया दूध भरे आधा पके झुंडी के दाने रुचि से रस से, रुचि से मीन्स बहुत लगन से, चाहत से, रस से, रुचि का मतलब है इंट्रस्ट. रुचि का मतलब है इंट्रस्ट. വളരെ ഇൻട്രസ്റ്റോടുകൂടി, ഇഷ്ടത്തോടുകൂടി, താല്പര്യത്തോടുകൂടി. രസ് സേ, രസ് മീൻസ് ടേസ്റ്റ്, വളരെ ടേസ്റ്റി ആയിട്ട്. ഖാ ലേത്തി ഹേ, ഭക്ഷിക്കുകയാണ്. വഹ് ചോട്ടി സന്തോഷി ചിടിയ, വഹ് ചിടിയ ചോട്ടി ഹേ, വഹ് സന്തോഷി ബി ഹേ. നീലെ പങ്കോം വാലി മേഘും, ആ നീല നിറമുള്ള ചിറകുള്ള പക്ഷി ഞാനാകുന്നു. മുझे അന്ന സേ ബഹുത് പ്യാർ ഹേ, എനിക്ക് ഭക്ഷണം വളരെയേറെ ഇഷ്ടമാണ്, ഞാൻ ഭക്ഷണത്തെ വളരെയധികം സ്നേഹിക്കുന്നു. इसमें कवि कहता है वह छोटी चिड़िया के माध्यम से हमें, इस कविता में चिड़िया थोड़ा सा झुंडी के दाने से संतुष्ट है. वह खाकर वह संतुष्ट होकर रहता है. वह रुचि से लगन से वह खाता है. ഈ പക്ഷി മൂപ്പത്താത്ത ബാർലി ധാന്യങ്ങൾ ഭക്ഷിച്ചിട്ട്
വളരെ സന്തോഷത്തോടു കൂടിയും സ്വാദോടു കൂടിയും ഭക്ഷിച്ച് വളരെ സന്തോഷത്തോടു കൂടിയാണ് ഇരിക്കുന്നത്. ആ പക്ഷി വളരെയേറെ സന്തുഷ്ടിയാണ്. और उसके पंख नीला है. और चिड़िया कहती है उसे अन्न से बहुत प्यार है. അതിന് അന്നം ഭക്ഷണം വളരെ ഇഷ്ടമാണ്. कवि ऐसा क्यों कहता है मुझे अन्न से बहुत प्यार है. हम जानते हैं कि हमें हमारे शरीर के लिए हमें स्वस्थ रहने के लिए हमें भोजन की आवश्यकता है. वायु, भोजन, पानी हमारा जीवन का प्राथमिक आवश्यकताएं है. और इस कविता में यह भी कवि बताया है बेसिक नीड्स फूड वाटर ഷെൽട്ടർ, ആഹാരവും ഷെൽട്ടറും വെള്ളവും ഒരു മനുഷ്യൻ്റെ ഏതൊരു ജീവജാലങ്ങളുടെയും ഏറ്റവും പ്രാഥമികമായ ആവശ്യങ്ങളാണ്. പ്രൈമറി നീഡ്സാണ്, പ്രൈമറി വാൺസാണ്. അതിനെക്കുറിച്ച് കവി പറയുകയാണ്, ഹമേ അന്ന സെ പ്യാർ കർനാ ഹെ ക്യോങ്കി അന്ന കെ ബിന ജീന മുഷ്കിൽ ഹേ. അന്ന കെ ബിന ജീന മുഷ്കിൽ ഹേ. നമുക്ക് ആരോഗ്യത്തോടു കൂടി ജീവിക്കണമെങ്കിൽ ഭക്ഷണം ആവശ്യമാണ്. അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഭക്ഷണത്തെ സ്നേഹിക്കണം. ഹമേ ജോ കുച്ച് ഭോജൻ മിൽത്താ ഹേ വഹ് സന്തോഷ് ഖുഷ് ഹോക്കർ ഖാനാ ഹേ. വഹ് ഖുഷ് ഹോക്കർ खाना ज़रूरी है. आगे देखिए, वह चिड़िया जो कण खोलकर बूढ़े वन बाबा की खातिर रस उंडेल कर गा लेती है. वह चिड़िया जो चोंच मारकर बूढ़े वन बाबा की खातिर रस उंडेल कर गा लेती है. वह छोटी मुँहबोली चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ मुझे विजन से बहुत प्यार है. देखिए, वह चिड़िया മുകളിലത്തെ വരിയിൽ സൂചിപ്പിച്ചിട്ടുള്ള അതേ പക്ഷി തന്നെ. വഹ് കണ്ട് ഖോൽക്കർ, കണ്ട് ഖോൽക്കർ മീൻസ് ഊഞ്ചി ആവാസ് മേം, നല്ല ഉയർന്ന ശബ്ദത്തിൽ ലൗഡ്ലി. बूढ़े वन बाबा की खातिर, वन बाबा मतलब के वन मुत्तचन. यहाँ चिड़िया का घर है वन, और वन को यहाँ बाबा नाम से पुकारते हैं कवि. कवि कहता है, कवि बूढ़े वन बाबा की खातिर, ये बूढ़े വനമാകുന്ന ആ മുത്തശ്ശന് വേണ്ടിയിട്ട് കണ്ട് ഖോൽക്കർ നല്ല ഉച്ചത്തിൽ, രസ് ഉണ്ടേൽക്കർ ഗാലേത്തി ഹേ നല്ല മധുരതരമായ ശബ്ദത്തിൽ പാട്ട് പാടുന്നു. വഹ് कहता है वो छोटी मुँहबोली चिड़िया, वह चिड़िया को वन से चिरपरिचित है क्योंकि वन उसका घर है, उसका जन्मस्थान है. ആ പക്ഷിയെ സംബന്ധിച്ചുള്ള ആ വനം അവന് വളരെയേറെ ചിരപരിചിതമാണ്. കാരണം അതവൻ്റെ ഗൃഹമാണ്, അതാണ് അവൻ്റെ ഭവനം, അവൻ്റെ വീട്, അവൻ ജനിച്ച സ്ഥലമാണ്, അവനോട് ചിരപരിചിതമാണ്. നീലെ പങ്കോം വാലി മേഘും, ആ നീല ചിറകുള്ള ഞാൻ. मुझे विजन से बहुत प्यार है. विजन शब्द का दो अर्थ होता है, एक एकांतता और दूसरा वन. यहाँ पहला अर्थ एक है उसे वन से बहुत प्यार है क्योंकि वन उसका घर है. दूसरा अर्थ है एकांतता. हम जानते हैं वन में तो बहुत एकांतता होता है. अगर हम जंगलों में सैर करें तो हमें बहुत एकांतता का अनुभव महसूस कर ले सकता है. और चिड़िया कहती है वन में एकांतता में बैठकर ऊंची आवाज़ में मधुर गीत वह गाती है. वह गीत किसके लिए है? वह बूढ़े वन बाबा के लिए है. वह बूढ़े वन बाबा, वो വനത്തെ എന്തുകൊണ്ടാണ് കവി ബൂഢേ വയസ്സനായ ഏജ്ഡ് എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? നമുക്കറിയാം 1-2 വർഷം കൊണ്ടൊരു വനം ഉണ്ടാവില്ല.
കുറേ വർഷങ്ങളോളം ആൾ സഞ്ചാരമില്ലാതെ അവിടെ കുറേ മരങ്ങളും വിത്തുകളും ഒക്കെ വീണ് മുളച്ച് ഒരുപാട് വൃക്ഷങ്ങൾ നിറയുമ്പോഴാണ് അതിനെ നമ്മൾ വനം എന്ന് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഒരു വർഷം കൊണ്ടോ 2 വർഷം കൊണ്ടോ അല്ലെങ്കിൽ 10 വർഷം കൊണ്ടോ ഒരു വനം ഉണ്ടാക്കാൻ പറ്റില്ല. ഒരു വനം ആകണമെങ്കിൽ വനത്തിന് ഒരുപാട് വർഷങ്ങളുടെ സമയമെടുക്കും വനമാകാൻ. അതുകൊണ്ട് തന്നെയാണ് ഇവിടെ കവി ബൂട്ടെ വൻ ബാബ എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. യഹാം കവി कहता है उसे अपने घर से बहुत प्यार है, अथवा उसे अपने प्रकृति से बहुत प्यार है. हम तो ये प्रकृति में जन्म लिया है. हम सब इस कविता में इस चिड़िया के रूप में कवि अपने को प्रस्तुत करता है. एक सहज मानव है, हम भी उसका भाग है. कवि कहता है हमें अपनी प्रकृति से प्यार करना है. प्रकृति से प्यार करने का संदेश कभी यहाँ देता है, क्योंकि प्रकृति हमारी माँ है. हमें जो कुछ है और हमारे साथ जो कुछ है ये सब प्रकृति का वरदान है. अगर प्रकृति और हम अलग अलग नहीं, एक ही है. प्रकृति और हम एक ही है, इसलिए हमें प्रकृति से प्यार करना है. और तीसरा छंद देखिए. वह चिड़िया जो चोंच मारकर चढ़ी नदी का दिल टटोल कर जल का मोती ले जाती है. वह छोटी गर्वीली चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे नदी से बहुत प्यार है. इसमें कवि ने नदी से प्यार करने का संदेश देता है. कवि कहता है वह चिड़िया चोंच मारकर चढ़ी नदी का दिल टटोल कर. चढ़ी नदी का मतलब है उभरती हुई नदी. इसका मतलब है കര കവിഞ്ഞൊഴുകുന്ന നദി. പാനി സെ ലബാലം നദി, വെള്ളം കൊണ്ട് നിറഞ്ഞ കര കവിഞ്ഞൊഴുകുന്ന നദിയിൽ ദിൽ ടട്ടോൽക്കർ. ദിൽ ടട്ടോൽന എന്ന് പറയുന്നത് ഒരു ഫ്രേസാണ്, ഒരു മുഹാവരയാണ്. इसका मतलब है ഗെറ്റ് പെർമിഷൻ, ആസ്ക് ടു ഗെറ്റ് പെർമിഷൻ, അനുവാദം ചോദിച്ചിട്ട്. ജൽക്കാ മോത്തി ലേ ജാത്തി ഹേ, ജലത്തിൻ്റെ മുത്തുകൾ എടുത്തുകൊണ്ട് വരുന്നു. യഹാം ജൽക്കാ മോത്തി സെ मतलब है पानी की बूंदें. हम जानते हैं चिड़िया अपनी छोटी सी चोंच में 2 या 3 बूंदें पानी ही ले सकता है. पानी की बूंदों का रूप जैसा मोती है. मोती जैसा है वह पानी की बूंदों का आकार रूप. इसलिए कवि कहता है वह चिड़िया अपनी चोंच से वह नदी की अनुमति पाकर छोटी बूंदें रूबी, जल की बूंदें रूबी छोटी छोटी मोती ले आती है. वह चिड़िया गर्वीली, वह छोटी गर्वीली चिड़िया, वह गर्वीली है, से अपनी प्रवृत्तियों पर अभिमान है, क्योंकि वह चढ़ी हुई नदी है. കര കവിഞ്ഞൊഴുകുന്ന നദിയിൽ നിന്ന്, ആ നദിയുടെ അനുവാദം വാങ്ങിയിട്ട് അവിടെ നിന്ന് ആ കര കവിഞ്ഞൊഴുകുന്ന നദിയിൽ പോയിട്ടാണ് ഈ പക്ഷി ജലം എടുത്തുകൊണ്ട് വരുന്നത്. അപ്പം അവളുടെ പ്രവൃത്തിയിൽ അവൾക്ക് അഭിമാനമുണ്ട്. വഹ് ഗർവീലി ഹേ, സന്തോഷമുണ്ട്, അഭിമാനമുണ്ട്. വഹ് നീലെ പങ്കോം വാലി ഹേ, മുझे നദി സെ ബഹുത് പ്യാർ ഹേ, നദിയെ സ്നേഹിക്കുന്നു. ക്യോങ്കി നദി സെ ഉസെ പാനി മില, वो पानी के बिना जीना मुश्किल है, इसलिए हमें नदी से प्यार करना है. नदी और वन दोनों प्रकृति का भाग है. हमें प्रकृति से प्यार करना है. आने वाला जून 5 इसके पर्यावरण दिवस क्यों मनाते हैं? हमें प्रकृति से प्रेम करना और प्रकृति की देखभाल करना का हमारा कर्तव्य है. इसके बारे में हमें जागरूक करना ये दिन मनाने का उद्देश्य है. इसमें कवि मनुष्य की 3 प्राथमिक आवश्यकताओं की ओर संकेत करता है. एक है भोजन, आवास और पानी. भोजन, घर और पानी, ये तीनों मनुष्य या अन्य जीव जंतुओं के लिए प्राथमिक आवश्यकताएं हैं. इसके अलावा हमें प्रकृति से प्रेम करने के संदेश देता है. हमें
अपनी क्षमताओं के का उपयोग सही रूप से करना है. चिड़िया को उड़ने की क्षमता है. പക്ഷിക്ക് പറക്കാൻ കഴിയും. അതുകൊണ്ട് ആ പറക്കുക എന്ന കഴിവ് ഉപയോഗിച്ചിട്ടാണ് പക്ഷി ഈ കുതിച്ചൊഴുകുന്ന നിറഞ്ഞൊഴുകുന്ന നദിയിൽ പോയി വെള്ളം എടുത്തുകൊണ്ട് വരുന്നത്. അതേപോലെ ईश्वर ने हमें बहुत कुछ दे दिए. ये सभी क्षमताएं हैं. ये सभी क्षमताओं का सही रूप से उपयोग कर अपने जीवन में प्रगति पाना है. इसके साथ ही साथ हमें अन्न से, वन से और नदी से, प्रकृति से प्रेम करना है. प्रकृति की देख रेख हमारा कर्तव्य है. എല്ലാവർക്കും വീഡിയോ ഇഷ്ടമായെന്ന് വിചാരിക്കുന്നു. പക്ഷികളെക്കുറിച്ച് കൂടുതൽ അറിയുവാനായിട്ട് പക്ഷി നിരീക്ഷക ഭാരത് കെ പക്ഷി നിരീക്ഷക ഡോക്ടർ സലീം അലീം കെ ഭാരത് കെ പക്ഷിയാം എന്ന പുസ്തകം ലൈബ്രറിയിലുണ്ട്. യൂട്യൂബിൽ സെർച്ച് ചെയ്താൽ കിട്ടും. നിങ്ങളൊന്നെടുത്ത് ആവശ്യമുള്ളവർ നോക്കുക. അതോടൊപ്പം തന്നെ ഇതേപോലെ തന്നെ ഒരു 6-7 വരികൾ ഏറ്റവും ലളിതമായ രൂപത്തിൽ എഴുതാൻ ശ്രമിക്കുക. हमें ईश्वर ने हमें बहुत कुछ क्षमताएं दी है. लिखने की क्षमता है, गाने की क्षमता है, इस प्रकार के अनेक क्षमताएं दी है. हमें इसका उपयोग सही रूप से करना है. धन्यवाद.